सकाळची बघा 8 साडेआठ वाजलेले आहेत. तर आज थोडंसं मी पुरण घातलेलं आहे एवढं असं आपल्या आज अक्षय तृतीया असल्यामुळं का नाही तर थोडंसं पुरण वगैरे घातलेलं आहे. तास ना मी डाळ घातलेले शिजायला. तर बघा थोडंसं डाळ शिजत झालेले अजून काही झालेलं नाही. आणि आपलं इकडं म्हणलं स्वयंपाक व्हायला ना उशीर लागेल. तर आपलं थोडंसं ना माऊलीश पप्पांना पण जायचं असते लवकर. तर थोडंसं आपलं पोहे बनवायला घेतले तिकडं. आपल्या इकडं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपलं हिरव्या मिरच्या वगैरे घेतलेले. असं कढीपत्ता आणि आपलं पोहे. तर थोडेसे पोहे बनवायचे आता मला. कांदा पोहे बनवायचे. तर कांदा पोहे बनवायला घेतले. तर माऊलीला ना कांदा पोहे खायचे. आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे काय तर नाश्त्यासाठी असं मस्त खाण्याच्या दिवसातून ना आज बऱ्याच भरपूर असं दिवसातून मी पोहे बनवायला घेतले. तर सारखं पोहे बनवत बसत नाही मी. दररोज म्हटलं तर स्वयंपाक बनवायचा असतो. तर स्वयंपाक बनवायला घेतला तर पोहे बनवायचे राहतात आणि पोहे बनवायला घेतलं तर स्वयंपाक बनवायचा राहतो. तर एवढं काय सगळं होत नाही. आज बऱ्याच दिवसातून नाही असं मस्त कांदा पोहे बनवायला घेतले. आणि आपलं आज अक्षय तृतीया पण आहे. तर अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपलं डाळ पण शिजते ना तोपर्यंत आपलं म्हणलं पोहे पण बनवून घेऊ. आणि माऊलीश पप्पांना पण आता जायचंय ना आता पोहेपर्यंत ना पोरांना काय म्हणजे की दम नाही निघायचा. तर आपलं पोहे बनवून घेऊ आहे ना माऊली. माऊलीच्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. माऊली आमचं लवकर उठलेलं आहे का नाही. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता ना सकाळचे बघा 9 सव्वा 9 वाजलेले आहेत. आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपलं सकाळचं असं वातावरण झालं आहे ते बघा. तर जसं की 9 9:30 वाजले की उन्हाचा कडाका चालू होते. आणि 10-11च्या पुढे तर काय बघायलाच नको. आणि आज सकाळी सकाळी ना चहा वगैरे झाला. चहा नाश्ता वगैरे झाला. तर आता म्हणलं तर मी तर बघा आता माझं स्वयंपाक चालू आहे. तर मी आज पुरण वगैरे घातलेले. तर आज अक्षय तृतीया आहे. तर असं म्हणलं म्हणजे माऊलीला अक्षताला पण पोळी आवडते पुरणपोळी खायला. तर भांडे वगैरे झाली तर कपडे वगैरे धुवून घ्यायचे. तर सकाळी सकाळी ना बरोच असं काम होतं. तसं हे थोडंसं बघा शेळीलाच नाही ऊन येत होतं. तर परत एकदा ते सारखं निघतंय ना परत एकदा थोडीशी सावली करून घेतली. हे बघा थोडंसं आता जसं ऊन वाढायला लागले ना तसं भरपूर असं ऊन पडतंय. चला आता पीठ वगैरे मळून झालं आहे. आणि आज देवपूजा म्हणलं तर आपल्या अक्षने देवपूजा केलेली आज. आणि आता सारखं ना दररोज ना माझे ब्लॉग येत नाहीत. तर काय येत नाही ते तुम्हाला सांगते. तर भरपूर असं काम असतंय. तुम्ही म्हणत असाल काय काम. तरी हे तो काय म्हणतात ना काम काय दिसत नाही आणि हात काय बसत नाही असं होते माझ्यासोबत दररोज. तर दररोज काही व्हिडिओ येत नाहीत. तर मी नक्कीच प्रयत्न करते तुमच्याबरोबर दररोज व्हिडिओ शेअर करायचे. तर चला व्हिडिओ शूट करते कधी व्हिडिओ शूट करते. पण एडिटिंग करण्यावाचून ना तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून जाते. तर असं मला सुद्धा वाटते की तुमच्याबरोबर दररोज व्हिडिओ शेअर करावं. तर आता स्वयंपाक करायचा आहे. तर डाळ वगैरे शिजत आली. आणि आज आपल्या अक्षने देवपूजा केलेली आहे सकाळी सकाळी ना. तर छान असं तिनं आज रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे का नाही अशी बघा रांगोळी वगैरे काढून ना छान असं देवपूजा केलेली तिनं. तर आज माझ्याकडे देवपूजा नसते. आता अलीकडं का नाही रविवार असेल तर तिच्याकडे देवपूजा असते बघा तीच करत असते. आणि दररोज म्हणलं तर माझ्याकडे असते. असं कणिक वगैरे मळून ठेवली मी. आणि आपलं तर डाळ पण शिजत आलेली आहे बघा. डाळ शिजत आलेली. आता ना दुपारचे बघा 2:30-3 वाजले होते. तर म्हणलं चला आता हे जे व्हिडिओ आहे का ना जरा व्यवस्थित येत नाही बरं का. पण असं आता माऊलीने शूट केलेलं आहे आपल्या. आणि आता इतकं गरम होत होतं का नाही काय सांगायलाच नको. भरपूर असं गरम होत होतं. तर म्हणलं चला एकदा करून घेऊया. आणि आता आज असं वाटतंय की मला पाऊस येतो की काय. असं पावसाचं पण म्हणजे की असं पावसाचं वातावरण असेल असं सारखं असं वाटायला लागले. कारण इतकं गरम व्हायला लागलं ना भरपूर असं गरम. आणि आता म्हणलं चला आता एवढा पसारा झाला आहे का ना आता पसाऱ्याकडे काही कोणी जाऊ नका बरं का. आता भरपूर सारा पसारा झाला होता. आणि आज पुरणपोळी ना खरं सांगते खूप छान होत होते. आता मला ह्या पिठाची ना आता मी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवायला लागली बघा. आता मागच्या आठवड्यात का नाही आता ह्या मी गहू घेतला होता. नवीनच गहू आहे. आता माहीत नाही मला ह्याची कशी चपाती येते कशी पोळी येते ना. तर बघूया. तर मी पहिल्यांदा ना ह्या गव्हाच्या पोळी बनवायला घेतल्या. तर खूप छान असं म्हणजे की शेत गहूच घेतल्या म्हणजे असं मी शेतातूनच गहू घेतलेला आहे.
आता भरपूर छान असं पोळ्या व्हायला लागलेत बघा आणि चपात्या तर खूप छान होत असतील. तर आता मी पहिल्यांदाच वापरायला लागले हे गहू आणि माऊलीचे पप्पा पण मला विचारत होते की कसं म्हणजे की कसला गहू आहे की चपात्या वगैरे येतात का नाही. तर हे बघा अशा मस्त असंच एकदम मऊ लुसलुशीत आपल्या पोळ्या वगैरे येत होत्या. आता अलीकडे का नाही दररोज काय माझ्या टायमिंगला काही व्हिडिओ येत नाहीत बरं का. पण खरं सांगते भरपूर असं काम असते पण तेवढ्यातनं पण नाही प्रयत्न करते तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचे. तर भरपूर असं हे होत होतं आणि माऊलींना का नाही थोडासा व्हिडिओ बघा चुकवला आहे. तर जास्त म्हणजे की व्यवस्थित शूट केलं नाही. पण असं त्याचं की आता ह्याच्या म्हणजे म्हणण्यावर काम असतंय. आणि चला आणि थोडंसं बघा दिवस जसं मावळायला लागला ना तसं असं वाटतं की गॅसपाशी बसायला काय नको. माझा सगळा स्वयंपाक झाला होता बरं का. आता पुरणपोळी बनवायची राहिली होती तर लास्टला म्हणलं अगोदर सगळं स्वयंपाक करून घेऊया ना लास्टला पुरणपोळी बनवूया. भरपूर असा दिवस मावळलाय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत बघा आणि एवढं आभाळ गच्च भरलेलं आहे असं वाटतंय की पाऊस येतो की काय. आणि इतकं गरम व्हायला लागले बघा भरपूर असं गरम व्हायला लागले. तिकडं बघा की बाय कसलं आभाळ आले. होय अहो इतकं असं एकदम काळं कुठं आभाळ आलेलं आहे. असं वाटलं की पाऊस आणि कसलं गरम व्हायला लागले आज दिवसभर. आतमध्ये तर लय गरम व्हायला लागले मला पण तसं झालं स्वयंपाक करूस तर. भरपूर असं ना गरम व्हायला भरपूर असं गावात जायचं होतं. फोन केला की नाही मग काय झालं मग. मग आम्हाला दोघं तिघं गेले मग आता मला कोण म्हणलं तुम्हाला गाडी यायची होती ना न्यायला. कुठली आली नाही कोणी यायचं गणपती म्हणलं बापरे इतकं गरम व्हायला लागले ना शित की काय तर लगेच असं वारं कावदान सुटायला लागले बघा. लगेच 2 मिनिटात ना असं वारं कावदान सुटलं.